कोळसा भट्ट्यांवर महानगरपालिकेकडून बंदी, कोळशामुळे प्रदूषणात भर पडत असल्याने निर्णय, तंदूर भट्ट्या वापरणाऱ्या रेस्टॉरंट आणि धाब्यांवर कारवाई। सोलापुरातील वसंत विहार भागात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महिलांनी कपाळावर साकारली शिवरायांची प्रतिमा। आर्टिस्ट विकास गोसावी यांनी महिला शिवभक्तांच्या कपाळावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारली आहे। साताऱ्यातील युवकाकडून दुबईत शिवजयंतीला मोठ्या उत्साहात सुरुवात, नाविन्यपूर्ण ऐतिहासिक खेळ, शिवविचारांचे प्रदर्शन, ढोल ताशा, मानवंदना, सांस्कृतिक कलादर्शन सोबतच शिवकालीन चलनी नाण्यांचे प्रदर्शन अशा अनेक गोष्टी दुबईत करण्यात आल्या। अहिल्यानगरात सावेडी गावात छत्रपती संभाजी महाराजांची वेशभूषा करत पहिला छावा चित्रपट, तर यावेळी मिरवणूक काढत तरुणांनी गाठलं चित्रपटगृह। अकोला जिल्ह्यातील अकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन, यामध्ये शिवसृष्टी दर्शन आणि मर्दानी खेळ यांचं आयोजन। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा, सामान्य ज्ञान परीक्षेला 2000 विद्यार्थ्यांचा सहभाग। तालुक्यातील शिवस्मारक समिती, सहकार नगर आणि सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने चित्रकला स्पर्धेचं आयोजन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। ऐतिहासिक छावा सिनेमानं केली 100 कोटी रुपयांची कमाई, फायटर, कल्की, भूलभुलैया सिनेमांना छावाने मागे टाकले, छावा चित्रपटाने केला नवा विक्रम। गडचिरोली सध्या प्रीमियर लीग क्रिकेटचा जोर, तर लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या वतीने पहिल्यांदाच रणजी क्रिकेटच्या धर्तीवर आयोजित दिवस-रात्र अशा 2 सत्रात खेळवले जाणारे सामने, तर गडचिरोलीकर क्रिकेट प्रेमींसाठी एक पर्वणी। मानव प्राणी संघर्ष टाळण्यासाठी आता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आलाय। या उपक्रमामध्ये मानव प्राणी संघर्ष कसा टाळावा, काय काळजी घ्यावी, कोणकोणत्या उपाययोजना करण्यात, या संदर्भात सादरीकरण, तर गावातील 300 गुराख्यांची कार्यशाळा घेत त्यांना प्रशिक्षण देण्यात आले। उजनी धरणातून सोलापूर शहरात इतर तालुक्यांसाठी आज 1600 क्युसेस पाणी सोडले जाणार। सोलापूर शहरासह पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी सोडलं जाणार आहे। उजनी धरणात सध्या 98 टीएमसी पाणी साठा शिल्लक आहे। एसटीची आर्थिक स्थिती डबघाईला, भाडेवाढी नंतर देखील उत्पन्न कमी, सुमारे 3200 ते 3500 कोटी रुपयांची देणी थकली। 3 आठवड्यांपूर्वी तिकीट दरात 14.95% दरवाढ। पुणे महापालिकेत समाविष्ट 34 गावात करवसुली नाही, करवसुलीला राज्य सरकारकडून स्थगिती, पुणे महानगरपालिकेला जवळपास 250 कोटींचा फटका। पुणे शहरामधील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस पर्यंत, किमान तापमानात घट, त्यामुळे सकाळी गारवा आणि दुपारी उष्णता अशी स्थिती। पुणे पोलीस शहर दलातील पोलीस कुटुंबियांसाठी अतुल यांचा तरंग हा संगीतमय कार्यक्रम आयोजित, अमितेश कुमार आणि पुनीत बालन यांच्या सहयोगानं कार्यक्रमाचं खरतर आयोजन। पुण्यात हडपसरमध्ये एका घरात तब्बल 350 मांजरी, हडपसरच्या मार्वल बाउंटी सोसायटीतील अजब घटना, यामुळे संपूर्ण सोसायटीत भीतीचं वातावरण, सोसायटीतील नागरिकांची पुणे महानगरपालिकेत तक्रार। भंडाऱ्याच्या कारधा येथील जुन्या वैनगंगा नदीपुलावर विदेशी पक्षी पाहुण्यांचं आगमन, विदेशी पक्ष्यांच्या आगमनाने पक्षीप्रेमी आनंदी, तर पक्ष्यांना पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। पैठणमधील जायकवाडी धरणातून खेरडा प्रकल्पात शेतीसाठी पाणी सोडलं, आमदार विलास भुमरे यांच्या सूचनेनुसार खेरडा प्रकल्पात पाणी सोडण्यात आलं। या पाण्याचा फायदा तालुक्यातील अनेक गावांना होणार।
नागपुरात जीबीएसच्या रुग्णसंख्येत वाढ, शहरात जीबीएसचा आणखी एक रुग्ण सापडला. नागपुरात महिनाभरात जीबीएसमुळे 10 पैकी 2 रुग्णांचा मृत्यू. बदलापुरात भीम महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आलेला आहे. या महोत्सवात वैचारिक प्रबोधनासोबतच मनोरंजनाचाही आस्वाद बदलापूरकरांनी घेतलाय. लाडकी बहीण योजनेसाठी आता केवायसी करावी लागणार. अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी आता योजनेतल्या महिलांची तपासणी सुरू. जून ते जुलै दरम्यान केवायसी करणं अनिवार्य. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील बाराशिवमध्ये दक्षिणमुखी हनुमान यात्रेला सुरुवात. या यात्रेमध्ये कुस्त्यांची दंगल स्पर्धेचं आयोजन. या दंगलीमध्ये हिंगोली, वाशिम, परभणी जिल्ह्यांसह राज्यभरातून पैलवानांनी सहभाग घेतलाय. पालघरमध्ये मुस्लिम समाजासाठी मुस्लिम क्रिकेट लीगचं आयोजन. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते या सामन्याचं उद्घाटन. ग्रामीण भागातील तरुणांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून क्रिकेट स्पर्धांचं आयोजन. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज महत्त्वाची बैठक. मस्साजोगचे ग्रामस्थ आज घेणार महत्त्वाची बैठक. फरार आरोपी कृष्ण आंधळेला तात्काळ अटक करावी, धनंजय देशमुख यांची मागणी. हिंगोली छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उत्साह. शिवाजी चौक खरतर परिसरात शिवरायांच्या पुतळ्याला आकर्षक विद्युत रोषणाई. या रोषणाईमुळे सर्व परिसर उजळून निघाला. अमरावती शहरात महानगरपालिका आजपासून ॲक्शन मोडवर. थकीत मालमत्ता कर धारकावर जप्तीची कारवाई. 188 कोटी रुपयांचं महानगरपालिकेचं टार्गेट. भिवंडीत फलाय आम ट्रस्ट तर्फे 12व्या रक्तदान शिबिराचे आयोजन. रक्तदान शिबिर. थॅलेसिमिया व्याधीग्रस्त मुलांसाठी 450 रक्तदात्यांनी दिला प्रतिसाद. बांगलादेशी नागरिकांविरोधात एपीएमसी पोलिसांची जनजागृती. नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय नागरिक काम करण्यासाठी दाखल. अमरावतीमध्ये 142 वर्षांनंतर वलगावच्या जुन्या पुलावरील भार कमी होणार. नवीन पूल वर्षाखेरीस वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. तर काम अंतिम टप्प्यात वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल. भिवंडीतील आयजीएम रुग्णालयाच्या अवस्थेत खरंतर सुधारणा होते. वर्षभरात 2.25 लाख रुग्णांनी या रुग्णालयात उपचाराचा लाभ घेतलाय. मीरा रोडमध्ये रिक्षा चालकांनी नियम तुडवले. पायदळी. बीपी रोडवर वाहतूक पोलिसांसमोर रिक्षामध्ये 3 पेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक. तर वाहतूक पोलिसांनी घेतली बघ्याची भूमिका. वाशिम जिल्ह्यातील रिथड येथे आरंभ खरंतर पालक बालक मेळावा उत्साहात संपन्न. सुरुवातीचे क्षण मेलाचे खरंतर उपक्रमांतर्गत पालक बालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात लहान मुलांच्या पोषणासोबतच घरगुती आणि टिकाऊ साहित्यांचा वापर करून विविध आकर्षक कलाकृती सादर. राहुल सोलापूरकर ज्यावेळी मावळ तालुक्यात येतील किंवा पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेने प्रवास करतील त्यावेळी त्यांच्या तोंडाला काळं फासणार. देहुरोड मधील शिवस्मारक समिती आणि शिवजयंती उत्सव महामंडळाकडून इशारा. अकोल्यातली सोपीनाथ महाराज संस्थानच्या वतीने यात्रा महोत्सवाचं आयोजन. देवाच्या लग्नाचा सोहळा मोठ्या जल्लोषात पार. यात्रा महोत्सव दरम्यान मंदिरात आरती, भजन, प्रवचन, भागवत इत्यादी धार्मिक कार्यक्रम आयोजित. चंद्रपुरात रंगणार 26वा राज्यस्तरीय विद्यापीठ क्रीडा महोत्सव. गोंडवाना विद्यापीठाकडे यजमानपद. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांच्या हस्ते होणार. 20 फेब्रुवारी रोजी उद्घाटन. बुलढाण्यात भरली आजी माजी शिक्षकांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा. आजी माजी शिक्षक मंडळींनी गुगल लिंकद्वारे नोंदणी करून या स्पर्धेत भाग घेतलाय. मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. मानवी साखळीतून अवतरले छत्रपती शिवाजी महाराज. जयंती निमित्ताने खरंतर विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे साकारली भव्य दिव्य अशी प्रतिकृती. मावळ तालुक्यातील परंदीवडी येथील जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष किराणा मालाच्या दुकानात जाऊन लोखंडी वजन काटा, मापे तसेच डिजिटल वजन काट्याची करून दिली ओळख. सीईटी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक राज्य सीईटी सेलने प्रसिद्ध केले. पीसीएम गटाची परीक्षा 19 ते 27 एप्रिल दरम्यान होणार आहे. देशात पहिल्यांदाच लीगल ऑन व्हील ही संकल्पना दर्दचे हमदर्द ट्रस्टच्या वतीने अंमलात. तर लीगल ऑन व्हील या कार्यक्रम खरंतर मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात पडला पार.
परभणीमध्ये संभाजी सेनेचे शहराध्यक्ष अरुण पवार यांच्याकडे प्राणघातक खरतर हल्ला झालेला आहे। हल्लेखोरांना तात्काळ अटक करा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन। वाशिमच्या शिरपूर जैन येथील भगवान पार्श्वनाथ मंदिराला जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी भेट दिली आहे। यावेळी त्यांनी पुरातन मंदिर वास्तूची पाहणी केली। परभणीच्या कृषी मेळाव्याचा खरं तर आजचा शेवटचा दिवस आहे। 3 दिवस चाललेल्या मेळाव्यात कोट्यवधींची उलाढाल झाली। शेतकऱ्यांचा मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद। अमरावती कृषी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद। 1.5 दिवसात 24 लाखांची उलाढाल। शेतकऱ्यांना मार्गदर्शनासह 288 स्टॉल, तर कृषी महोत्सवात 3 कोटींच्या वर उलाढाल होण्याची शक्यता। वाशिम जिल्ह्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या अनुदानित विहिरींसाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम। 5 लाख रुपयांचे अनुदान सिंचन विहिरींसाठी मंजूर, तर शेतकरी लाभांपासून वंचित। बारामती तालुक्यातील जानाई उपसा सिंचन योजनेला अजित पवारांकडून निधी, मात्र बांधन लिका प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध, तर 7 गावातील शेतकऱ्यांनी घेतली बैठक, अजित पवारांना दिलं निवेदन। अमरावतीच्या कृषी प्रदर्शनात 300 केळींचा घड, तर पानकोबी ठरली आकर्षणाचं केंद्रबिंदू। 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान कृषी प्रदर्शन आयोजित। जंगलात पानगळ होऊन रान उजाड झालेलं आहे। जंगलात केशरी रंगाचा पळस बहरलाय। पळसाची फुले सर्वांची लक्ष वेधून घेत आहेत। धारावी बचावसाठी आज जाहीर सभा। धारावीकरांसह 18 संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्ते देखील आक्रमक झालेत, तर पुनर्विकासाच्या प्रकल्पामध्ये अदानींची धोकेबाजी उघड करणार। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा ठुमका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। वाघ्या मुरळीच्या एका गीतावर चांगलाच ठेका त्यांनी धरलाय, तर ठुमक्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। सुनील तटकरे यांची क्रिकेटच्या मैदानात जोरदार फटकेबाजी। पंचांनी दिलेला निर्णय अनेकांना मान्य नसतो, मग स्लो मोशनमध्ये कळतं की आरडाओरडा करणाऱ्यांपेक्षा निर्णय देणारा पंच योग्य असतो, अशी कोपरखडी तटकरेंनी भरत गोगावले यांना लगावली आहे। अंबरनाथच्या खुंटवली परिसरात माजी नगरसेवक संदीप लोटे यांच्या वतीने लोटे चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित। स्पर्धेला आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी लावली उपस्थिती। मी आऊट होणारा प्लेअर नाही, मी अंबरनाथचा सचिन तेंडुलकर आहे, असं बालाजी किणीकर म्हणालेत। बदलापूरचे शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रेंचं भाजपा आमदार किसन कथोरेंना आव्हान। आमदारांना मागील 15 वर्षांचा अनुभव असून पुन्हा एकदा इच्छा असेल तर आजमावून बघा। वामन म्हात्रे आणि त्याची टीम तयार आहे, वामन म्हात्रेंचं खुलं आव्हान। मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती तलवारधारी पुतळा उभारणीचा पायाभरणी, तर 19 फेब्रुवारीला नितेश राणे यांच्या हस्ते होणार पायाभरणी। पालघर जिल्ह्यातील विकासासाठी योगेश बोसमिया यांनी घेतली पालकमंत्री गणेश नाईकांची भेट। नव्याने होत असलेल्या वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, मुंबई वडोदरा एक्सप्रेस महामार्ग, JNPT कॉरिडॉर सारखे प्रकल्पावर केली चर्चा। राज्यात आजपासून ट्रेन द ट्रेनर्स उपक्रम राबवणार। ITI प्रशिक्षकांना 15 दिवसांचे ट्रेनिंग दिले जाणार। कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढांचा अनोखा उपक्रम। वर्ध्यात प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव, समाज मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रम। पांचाळ समाज सेवा समितीचा उपक्रम। पालकमंत्री पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती। मिरजेच्या शासकीय रुग्णालयात मॉड्युलर ICU आणि मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचं लोकार्पण। मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं लोकार्पण। मिरजमध्ये उरुसा निमित्ताने मंत्री हसन मुश्रीफ यांची ख्वाजा मिरासाब दर्ग्याला भेट। यावेळी चादर आणि गलेफ केला अर्पण, तर दर्गा कमिटीकडून मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार। अन्न आणि औषध प्रशासन विभागातील सहआयुक्त चंद्रकांत थोरात यांचं निधन। चंद्रकांत थोरात यांचे दीर्घ आजाराने आज सकाळी 11 वाजता निधन झाले। महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजमध्ये भाविक दाखल। भाविकांनी संगम घाटावर केलं अमृत स्नान।
आसाममध्ये बदलत्या वातावरणाचा परिणाम चहा उत्पादनावर. चहा उत्पादक चिंतेत. तर 2050 ते 2070 पर्यंत कार्बन डायऑक्साईडच्या वाढत्या पातळीमुळे आणि वाढत्या तापमानामुळे चहाच्या बागा योग्य राहणार नाही, हवामान खात्याचा अंदाज. आंध्र प्रदेशमध्ये आंतरराष्ट्रीय मंदिर संमेलन आणि प्रदर्शन. भाजप नेते प्रसाद लाड आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित. दिल्लीमध्ये आदि महोत्सव. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन. तर आदिवासी समाज पुढे होईल तेव्हा देशाची प्रगती होईल, मुर्मू यांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमध्ये कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या डोळ्यात फेकले मिरचीचं पाणी. ड्रग्ज विक्री करत असल्याची पोलिसांना मिळाली होती माहिती. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक गैरव्यवहार प्रकरणी धक्कादायक माहिती समोर. आरोपी हितेशने धर्मेश पौनला 70 कोटी रुपये दिल्याचंही कबूल. तर आर्थिक गुन्हे शाखेने धर्मेश पौनलाही अटक केली आहे. नागपुरात एका सोनाराने चक्क बँकेलाच गंडा घातलाय. बनावट दागिने घेऊन 73 लाखांचं गोल्ड लोन. अजब प्रकारानंतर नागपूर शिक्षक सहकारी बँक कंगाल. तर आरोपी ज्वेलर्ससह 16 जणांवर गुन्हा दाखल. एटीएम कार्ड बदलून खात्यातून पैसे काढून घेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 6,25,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई. लातूर जिल्ह्यात हातभट्टी अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडी. 48 जणांना अटक. तर 51 गुन्हे दाखल. 2 लाखांचा मुद्देमाल जप्त. बेरोजगार उच्च शिक्षित तरुणाने नोकरी न मिळाल्यामुळे चोरीचा मार्ग स्वीकारला. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्याने पैशांची गरज असल्यानं चोरीचा मार्ग निवडलाय. 10 मोबाईल आणि 2 लॅपटॉप चोरल्याचं खरं तर पोलिसांच्या तपासात समोर आलंय. जालन्यात इनोव्हा गाडीतून गायीची चोरी. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. संपूर्ण घटनेनं एकच खळबळ उडाली. कोल्हापुरातील मटका किंग सम्राट कोराणे याला आश्रय आणि आर्थिक रसद पुरविणाऱ्या 2 साथीदारांना विशेष पथकानं अटक केली आहे. विजय उर्फ सोन्या कोराणे आणि उत्तम मोरे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जळगाव एमआयडीसी पोलिसांनी जप्त केला 5 लाखांचा चोरीचा लसणाच्या 97 गोण्या. एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात. विनोद रुढे यावर मुंबई पोलीस कायदा कलम 124 अन्वये गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.